काय ऐश्वर्या, कोणाला संपवण्याचा विचार करतेस आता? काय? मनातली वाक्य आता ऐकू यायला लागलेत, कळलं ना? अच्छा, नाही, मला कुणाचा खेळ संपायची काही इच्छा नाही आणि गरजही नाहीये. मला फक्त माझं या घरातलं अस्तित्व परत मिळवायचंय, माझा मान सन्मान परत मिळवायचा एवढंच. त्यासाठी कुठल्याही स्तराला जाशील का तू? बरोबर आहे ना? करेक्ट आहे. तुला काय वाटलं? तुझा हा गेम मला कळत नाहीये. हा, तू हे जे काही सगळ्यांना दाखवतोयस की तू सुधारलायस, हे मला कळत नाहीये. सदाशिवला पकडून देऊन जर तू मला धोक्यात आणणार असशील तर मी काय हातावर हात ठेवून बसणार आहे? सदाशिव तुझ्यासाठी काम करतोय ना आता, म्हणजे तुझा माणूस आहे ना तो. नाही, तो माझा माणूस कधीच नव्हता. त्याला मी एक जबाबदारी दिली, ती त्याला पार पाडता आली नाही. एवढाच तो काय माझा आणि त्याचा संबंध. मग त्यांनी फक्त आणि फक्त माझं नाव का घेतलं? तू त्याला काय गोळी दिलीस ग? मी तर त्याला कॉलही केला नव्हता, तरीही त्यांनी माझं नाव कसं काय घेतलं? तुझा आणि त्याचा काय संबंध आहे? का त्यांनी माझं नाव घेतलं? आता तो हेच बोलला ना की हे सगळं तू करायला लावलंस, त्याला माझं नाव तू घ्यायला लावलंस. ऐकलंस ना? काय का माझ्या पाठीमागे हात धुवून लागलेस? का बदनाम करतेस मला? तू सदाशिवला कॉन्टॅक्ट कसा केला मला कळलं. माझा मूर्खपणा मला नीट लक्षात आलाय. त्या दिवशी नीलला फोन करतेस म्हणून तू माझा फोन घेतलास आणि त्यातनं त्याचा नंबर तू काढलास. गाफील राहिलो मी, त्याची शिक्षा भोगतोय. पण ऐश्वर्या, एक मानायला पाहिजे, मी आणि सारंग त्याला भेटणार आहोत किंवा त्याला पकडून देणार आहोत हे तुला कसं कळलं ग? म्हणजे मी आई शप्पथ, भिंतींना कान असतात पण त्याचं नाव ऐश्वर्या असतंय नव्हतं माहिती मला.